नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे मासवडी. तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे खोबरं, कांदा, तीळ, हिरवी मिरची, खसखस, शेंगदाणे, धने, लसूण आणि अद्रक. तर मासवडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं खोबरं हे लालसर भाजून घेतलं आहे. खोबरं घेतल्यानंतर कांदा टाकला आहे. कांदासुद्धा लाल होऊ द्यायचा आहे. कांदा लालसर असा भाजून झालेला आहे. त्यानंतर टाकलेले आहेत मी शेंगदाणे. सर्व हे एक एक करून लाल होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर आता शेंगदाणे भाजून झाले आहेत. आता मी टाकले आहेत हिरव्या मिरच्या. आता भाजणार आहे मी धने आणि खसखस. खसखस घातल्यामुळे मासवडीची चव खूप छान लागते, त्यामुळे खसखस घालायला विसरू नका. आणि शेवटी मी भाजून घेणार आहे तीळ. आता हे सर्व मसाला भाजून झालेला आहे. तो थंड होऊ द्यायचा 10 मिनिटं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता कोरडा होईल असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे. थोडा वेळ मध्ये थांबून व्यवस्थित मिक्सरचं भांडं चालवून मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर पहा, इथं मसाला बारीक झालेला आहे. आता मी वाटणार आहे 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. मासवडीसाठी जे बेसन बनवणार आहे त्यासाठी या मिरच्या मी वापरणार आहे. त्यानंतर आता जो तयार मसाला झालेला आहे त्यामध्ये टाकला आहे मी अर्धा चमचा मीठ आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि हाताने हा सर्व मसाला असा एकत्र करून घ्यायचा आहे, जेणेकरून मीठ पूर्ण मसाल्याला लागेल. आणि चव येण्यासाठी त्यामध्ये मी टाकला आहे 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला. आणि हे हाताने आता एकत्र करून घेणार आहे. त्यानंतर आता ठेवली आहे मी कढई. त्यामध्ये टाकला आहे तेल. तेलामध्ये जे लसूण आणि मिरची बारीक केली होती ती टाकायची आहे. त्यानंतर टाकायची आहे हळद. आणि आता 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. पाण्याला उकळी आली का त्यामध्ये बेसन हटून घ्यायचं आहे. तर इथं 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे मी. आणि आता उकळी आलेली आहे. तर असं पीठ हाताने टाकून व्यवस्थित बेसन हटून 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. घट्ट गोळा होईल इतपत हे बेसन हटायचं आहे. तर इथं बेसन आपलं शिजलेलं आहे. तर आता मी एक रुमाल ओला करून घेतलेला आहे पोळपाटावर. त्यावरती असं शिजलेलं बेसन टाकलं आहे. आणि गरम असल्यामुळे हाताला थोडं पाणी लावून असं मी थापून घेणार आहे. जोपर्यंत बेसन गरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर ते थापत नाही आणि चटका बसू नये म्हणून हाताला पाणी लावायचं आहे. तर पहा, इथं बेसन आपलं व्यवस्थित थापून झालेलं आहे. त्यामध्ये जो मसाला मी बनवला होता तो आता व्यवस्थित लावून घेणार आहे. तुम्हाला कमी जास्त किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाला टाकू शकता. आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ही मासवडी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी ही पद्धत व्यवस्थित पहा. तर असं हाताने थोडं दुमडून ही वडी बनवायची आहे, जेणेकरून हे सारण बाहेर निघणार नाही आणि वडी ही निसटणार नाही. तर पहा, इथं मासवडी बनून झालेली आहे. एकदा त्याला चांगला असा हाताने मी आकार देणार आहे. तर दोन्ही हाताने असं दाबून घेतलेलं आहे. तर पहा, मासवडी इथं तयार झाली आहे. त्यावर मी लावणार आहे किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर. त्यामुळे ही दिसायला खूप छान अशी दिसेल. आणि थंड झाल्यावर कापायची आहे. मी थोडीशी गरम असताना कापली, त्यामुळे ती तुटण्याची भीती असते.
तर पहा इथं मासवडी किती छान झालेली आहे. मसाला सुद्धा आतमध्ये व्यवस्थित असा भरलेला आहे. तर ही मासवडी खाण्यासाठी याच्यासोबत बनवणार आहे मी आमटी. जो मी मसाला कोरडा वाटलेला होता त्यातलाच थोडासा मसाला मी पाणी टाकून सुद्धा वाटून घेतला होता. तर आता मी कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, लसूण, अद्रक, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. एक छोटासा कांदा बारीक कापून तो सुद्धा यामध्ये टाकला आहे आणि एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि त्यामध्ये जो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला होता तो आता टाकून घेणार आहे. मसाला चांगला परतला की त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. आणि आता एक चमचाभर यामध्ये मीठ घालणार आहे मी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगली शिजवून घ्यायची आहे. खूप छान अशी चव लागते ह्या मासवडीची आणि या रस्स्याची पण. तर आता मी ताट वाढायला घेते. पहिल्यांदा वाढलेली आहे मी मासवडी. त्यानंतर वरून टाकायचा आहे रस्सा. सोबत घेतलेला आहे कांदा आणि त्यासोबत केलेले आहेत बाजरीच्या भाकरी. तर तुम्ही अशी मासवडी नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.